वळूयात पुढील बातमीकडे। भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। गडगेची 5 दिवसाची पोलीस कोठडी आज संपेल। संगमनेर पोलीस न्यायालयात त्याला हजर करण्यात येईल। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड झालाय। पोलीस आज आणखी वाढीव कोठडी मागणार आहेत। तर संगमनेर पोलीस न्यायालयात गडगे याला हजर करतील। वाढीव पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या गडगे विरोधात तक्रार केली होती। त्यानुसार गडगेला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। भोंदू राजेंद्र गडगे याची पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल। त्याला याआधी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। ती पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे आता पुन्हा वाढीव पोलीस कोठडी न्यायालयाकडून मिळते का याकडे लक्ष लागलेलं आहे। पोलिसांकडून तशा प्रकारे न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी ही होऊ शकते। त्यामुळे आता या सुनावणीकडेही लक्ष लागलेलं आहे। भोंदू राजेंद्र गडगे याला कोर्टात हजर करणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, गडगेची पोलीस कोठडी आज संपते, आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल। नक्कीच आपण जर बघितलं तर कॅन्सर सारखे दुर्गंध जे आजार आहेत ते केवळ मंत्रोपचाराने बरे होतात। त्याचबरोबर ज्यांना आपत्ती लागते त्यांच्यासाठी जे आहेत होम हवन आणि त्याचबरोबर औषधे वगैरे देणाऱ्या भोंदू बाबाचा जो आहे पर्दाफाश झाला आणि त्याला जे आहे अनिशच्या पुढाकारानंतर त्यांनी फिर्याद दिल्यानंतर जे आहे ते गेल्या 5 दिवसापासून जे आहे तर भोंदू राजेंद्र गडगे याला जे आहे पोलिसांनी जेरबंद केलं आहे। तर 5 दिवस झालेले आणि त्याला न्यायालयाने जी आहे 5 दिवसांची जी कोठडी दिली होती, आज ती कोठडी आज बघितलं तर आज 5 दिवसाची कोठडी ते पूर्ण होते आणि पुन्हा एकदा त्याला जे आहे संगमनेर येथील न्यायालयात हजर करणार आहेत। आणि एकंदरीत आपण बघतोय की नवनवीन ज्या माहिती ज्या समोर येत आहेत गडगेच्या संदर्भात अनेक व्हिडिओ जे आहे सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे। तर या संदर्भात आता न्यायालय त्याला पुढे ही जी पोलीस कोठडी आहे ती वाढवणार का त्याला न्यायालयीन कोठडी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जी, धन्यवाद जयेश या सविस्तर माहितीसाठी। तर भोंदू गडगे याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। आता गडगेला वाढीव पोलीस कोठडी मिळते का त्याकडे लक्ष आहे। पोलिसांकडून तशा मागणीची शक्यता आहे, त्यामुळे आता गडगेला पुन्हा पोलीस कोठडी मिळते का त्याकडे लक्ष लागलेलं आहे। 5 दिवस त्याला याआधी पोलीस कोठडी देण्यात आली होती। अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचे प्रकरण बाहेर निघालेले आहेत। राजेंद्र गडगेचाही त्यात समावेश आहे।